आणि याच बेसिसवर त्या मग गाड्या सोडल्यात पहिले. आता ते लोक सांगतात की ना आम्हाला कोर्टाचे आदेश आहेत म्हणून, आणि स्वतः कन्फ्युज करणार. यांना माहितीये गाडीवाल्यांकडे कोर्टाचे आदेश आहेत, कोर्टाच्या आदेशावर आपल्याला गाड्या सोडाव्या लागतील. त्याच्यामुळे फक्त एकच पथक आहे आणि तेच पथक नाटकी करते रस्त्यावरती. तर कोर्टाचे आदेश आहेत तुम्ही जे म्हणताय, म्हणजे त्याचा अर्थ जिल्हाधिकारी या कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली करत आहेत का? त्या संदर्भात आपण कोर्टात देखील जाणार का की कोर्टाच्या आदेशाच्या अमोल 101% त्यांनी पायमल्ली करत नाहीये, केलेली आहे त्यांनी पायमल्ली. आदेश काढलेला आहे, कारण 14 डिसेंबर त्यांच्याकडे 2021चा आदेश आहे की बाबा खडी आणि रस्त्यांनी गौण खनिजमध्ये येतं. त्याच्यानंतर कोर्टाचा 14 डिसेंबर 2023 म्हणजे त्याच्यानंतर 2 वर्ष नंतरचा कोर्टाचा आदेश आहे. त्या गोष्टीला आता 2 वर्ष पूर्ण होतील. मग 2 वर्ष हे लोक गप्प का बसले होते? 2 वर्ष त्यांनी याच्यावरती स्टे का नाही घेतला? 2 वर्ष त्यांनी याच्यावरती ऑब्जेक्शन का नाही केलं? आता त्यांनी फक्त स्वतःच्या जिल्ह्यापुरते एक आदेश काढलेला आहे, ठाणे जिल्ह्यापुरते आदेश काढलेला आहे. कोर्टाने अख्ख्या महाराष्ट्राला आदेश दिलेले आहेत. आणि असं नाही की औरंगाबाद खंडपीठ असेल, नागपूर खंडपीठ, प्रत्येक ठिकाणी आमच्या गाड्या या कोर्टाच्या आदेशावरती सोडण्यात आलेल्या आहेत. गाड्या तर सोडलेल्या आहेत, वरतून त्यांनी जी फाईन घेतलेली आहे ती व्याजासकट परत सुद्धा केलेली आहे. त्याच्यामुळे यांनी कोर्टाचे आपले ठाणे कलेक्टर आहेत, हे कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली करतायत आणि त्यांनी दाखवून दिलेले की ते कोर्टापेक्षा मोठे आहेत. तुम्ही या संदर्भात कोर्टाकडे जाणार? हो, आम्ही कोर्टाकडे दाद मागितलेली आहे. आम्ही कोर्टाकडे अपील सुद्धा केलेली आहे. बघा, आम्ही कोर्टाकडे अपील सुद्धा केलेली आहे त्यांच्या याच्यावरती, आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आम्ही दाखल करतोय कलेक्टर साहेबांवरती. कारण त्यांनी जो आदेश काढलेला आहे त्यांना पण समजायला पाहिजे की बाबा आपण जे आदेश काढलेले ते चुकीचे आहेत का बरोबर आहे. त्यासाठी आम्ही कोर्टात गेलेलो आहे. ओके.